मगाशी की आम्ही भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका करतोय, त्यांनी काम केलं नाही म्हणून. पण भाजपचे जे नेते आहेत, प्रदेशी आहेत, ते तुम्हालाच टार्गेट करतायत, तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं? मला काही म्हणायचं नाही. त्यांनी स्थानिक नेत्यांवर तुमच्या करायला पाहिजे ना टीका, म्हणजे तुम्हाला जाणीवपूर्वक करतायत. ठीक आहे, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. मी फक्त आता तुमच्या पुढे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये बोलतो आणि ती माझी भूमिका. एकाने विचारलं ना प्लीज. नियोजन झाले आणि टँकर माफिया वाढले, त्याच्या मागे नेमकं कोण आहे? यामध्ये पाठीमागच्या काळात आपल्याला पाणी सुरुवातीला 5 TMC लागत होतं. टप्प्याटप्प्याने पुणे महानगरपालिका 34 गावं, नंतर झाली ती 32 गावं, हे एरिया वाढला. साहजिकच राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की कुठली नगरपालिका महानगरपालिका असेल तर त्यांच्या जवळच्या काही किलोमीटर अंतरावरच्या गावांना पण त्यांनी पिण्याचं पाणी द्यावं, अशा पद्धतीचे आदेश आपण महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांच्या बाबतीमध्ये नगरपालिकांच्या बाबतीमध्ये काढलेले आहेत. परंतु इथं जे काही टाक्या बांधायला पाहिजे होत्या, त्याचे टेंडर काढून त्या पूर्ण करून घ्यायला पाहिजे होता, त्याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे. त्या टाक्या आपल्या अर्धवट राहिलेल्या आहेत, त्याचं काम पुढं जात नाही. त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे होता, त्याच्या आढावा घ्यायला पाहिजे होता. त्या का होत नाही म्हणून आयुक्त आणि प्रशासन यांनी बसायला पाहिजे होतं. सॉरी, पदाधिकारी अधिकारी महानगरपालिकेतले बसून त्याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे होता. तसा दुर्दैवाने काढला गेला नाही. नको त्या कामाला महत्त्व दिलं आणि त्यामध्ये जे बारकावे पाहायला पाहिजे असतात ते बारकावे पाहिले गेले नाही. ज्यांच्याकडे पुण्यातली आणि पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची सूत्र होती यांच्याकडे, तो माझा त्याच्याबद्दल माझं सांग आहे. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या शहरामध्ये गेले म्हणजे त्यांनी त्या शहराचं नेतृत्व करावं असं काही नाही. महानगरपालिका वेगळी आहे आणि राज्य सरकारचं काम वेगळं. राज्य सरकारने जे काही आता मेट्रो करत असताना 20-20, 10 हे गोष्टी करायच्या त्या राज्य सरकारने केल्या, केंद्र सरकारने केल्या. आता पण आम्ही मध्ये प्रस्ताव पाठवला आपल्या ॲडिशनलचा एरिया कव्हर करण्याच्या करता, त्याला पण केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी साहेबांनी मान्यता दिली. आम्ही राज्य सरकारकडनं कॅबिनेटला मान्यता देऊनच आम्ही तो प्रस्ताव तिथं पाठवला, केंद्राने त्याला मान्यता दिलेली. ते विचारतात की घड्याळाचा अलार्म वाजतोय, तुतारीचा आवाज येत नाही असं त्यांचं. येईल तू नीट ऐकत नाही म्हणून तुला येत नाही. त्या संदर्भातला प्रशासनाचा दोष आहे. पण प्रशासन हे राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आहे आणि तुम्ही म्हणताय की राज्य सरकारमधले जे काही नेते आहेत भाजपचे, हे काही या सगळ्या पुण्यामध्ये जे कामगार हे कसं काय? प्रशासन तर राज्य सरकारने चालवतं आणि म्हणूनच तुमची आणि भाजपची गोष्टी असं म्हटलं जातंय. एक मिनिट, आता आपण नवीनच मुद्दा काढला नुकताच कुस्तीचा. असं काही नाहीये. मुंबई महानगरपालिका अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात होती. आयुक्त देण्याचं काम जे राज्यकर्ते होते ते बहुतेक भाजप शिवसेना युतीचे 95 ते 99 सोडले तर काँग्रेसच्या राजवट होती किंवा आघाडीची राजवट होती. परंतु आयुक्तच तिथं कारभार करत असताना आयुक्तांना कुणाला ऐकावं लागतं? तिथल्या जे कोणी प्रमुख असतात त्यांचं. त्याच्यामुळं IAS ऑफिसर देणं ही राज्य सरकारची जबाबदारी असते आणि तिथं काम करणं ही त्याची जबाबदारी असते. ही वस्तुस्थिती आहे. दादा